पती पत्नीसाठी चांगल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नातं ठेवल्याने नातं बनत नाही, नातं टिकवण्याने नातं बनतं। डोक्याने बनवलेली नाती बाजारापर्यंत टिकतात आणि मनाने बनवलेली नाती शेवटच्या श्वासापर्यंत टिकतात। या जगात प्रत्येक गोष्ट मौल्यवान आहे, एक मिळण्याआधी आणि दुसरी गमावल्यानंतर। ज्या घरातील स्त्रिया ह्या न डगमगता मनमोकळेपणाने हसत असतील तर समजून जा त्या घरातील पुरुषांमध्ये देव स्वतः वास करतात। आईनंतर पुरुषाचे सर्वात जवळचे नाते हे त्याच्या पत्नीचे असते। पत्नी ही सल्लागार असते, पत्नी ही चांगली मैत्रीण असते आणि पत्नी इतकी सहानुभूतीशील कोणी नसते। पती हे फक्त प्रेम करणारे खेळणे नाही, तर तो जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेला माणूस आहे। म्हणून त्याच्याशी वाद घालून त्याला दुखवू नका, त्याच्या निर्णयाला पाठिंबा द्या, अडथळा बनू नका। स्त्री सासरच्या घरात सर्व काही सहन करू शकते, पण नवऱ्याच्या प्रेमाशिवाय राहू शकत नाही। जीवनात पतीची भूमिका अशी असावी की पत्नी आपल्या मुलीलाही आपल्यासारखा नवरा मिळावा अशी प्रार्थना करेल। स्त्री ही स्वतः आनंदी राहून आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आनंदात भर कशी पडेल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहते। आपल्यामुळे वाद निर्माण होईल असा विचार आणि कृती टाळते। एक नवराच असतो जो आपल्या घरात आपल्या बायकोला मान सन्मान देऊ शकतो आणि कमीही करू शकतो। आपल्यापेक्षा आपल्या वृद्ध आईची काळजी घेणाऱ्या पतीच्या प्रेमावर कधीही शंका घेऊ नका। तुमच्या पत्नीच्या आवडीनिवडीचा कधीही मजाक खिल्ली उडवू नका। तुम्ही देखील तिच्या निवडीपैकी एक आहात हे विसरू नका। पती पत्नीचे नाते खूप सुंदर असते, ज्यात नवरा बायकोला पायातील चप्पल नाही तर घराची इज्जत मानतो। पुरुषाची निष्ठा पत्नीच्या आजारातून आणि स्त्रीची निष्ठा पतीच्या बेरोजगारीतून प्रकट होते। एखाद्या व्यक्तीला चुकीचे तेव्हाच ठरवू शकता जेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल सर्व काही माहीत असेल, जेव्हा तुम्ही इतरांकडून ऐकले असेल तेव्हा नाही। प्रत्येक नात्यात नाराजी आणि भांडणे होत असतात, पण वेळेनुसार सर्व काही ठीक केले पाहिजे, कारण समोरची व्यक्ती तुमच्याशिवाय जगायला शिकली तर परत येण्यात काहीच अर्थ नाही। कोणाच्या भांगेत सिंदूर भरणे सोपे आहे, पण त्याच्या आयुष्यात आनंद भरणे कठीण आहे। एकमेकांच्या चुका सहन करण्यातच खऱ्या नात्याचे सौंदर्य असते, कारण तुम्ही चूक नसलेल्या व्यक्तीच्या शोधात राहिला तर तुम्ही एकटे पडाल। अर्थात स्त्रीचा आदर करणे हे पुरुषाचे कर्तव्य आहे, पण त्या आदरास पात्र राहणे हे स्त्रीचे कर्तव्य आहे, कारण नुसता हात धरून चालत नाही, तर तो हात नेहमी धरून ठेवणे आवश्यक असते। नाती मोठमोठ्या गोष्टी बोलण्याने नाही, तर छोट्या छोट्या भावना समजून घेऊन घट्ट होतात। आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।